नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनल मध्ये। तर मित्रांनो, आज एक आनंदाची माहिती तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। तर ज्या विद्यार्थ्यांनी टायपिंगचा कोर्स पूर्ण केलेला आहे त्या विद्यार्थ्यांना सरकारच्या एका योजनेद्वारे 6,500 रुपये मिळणार आहे। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की खरंच अशी कोणती योजना आहे का? तर मित्रांनो, खरंच ही अमृत योजना अस्तित्वात आहे। ही योजना 22 ऑगस्ट 2019 पासून चालू आहे। तर आता या अमृत योजनेची पात्रता काय आहे, यासाठी नक्की कोण अर्ज करू शकतं, नक्की ही योजना कोणासाठी आहे, या योजनेसाठी फॉर्म नक्की कसा भरायचा आहे, तसेच कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत, याबाबतची सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ खूप महत्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप न करता पूर्ण बघा। तसेच जर कोणी नवीन प्रथमच आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनलवर आले असतील तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीबद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। तर मित्रांनो, या अमृत योजनेद्वारे जे पैसे आपल्याला मिळणार आहेत त्याकरता जो फॉर्म आपल्याला भरायचा आहे त्याची तारीख सुद्धा डिक्लेअर करण्यात आलेली आहे। तर 30 एप्रिल 2026 पर्यंत तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे। तर www.mahaamrut.org.in या साइटवर जाऊन तुम्हाला ऑनलाइन फॉर्म भरायचा आहे। ही लिंक तुमच्या माहितीसाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। तर सुरुवातीला नक्की कोणत्या उमेदवारांना या योजनेचा लाभ मिळणार आहे ते आपण बघू। तर खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही स्वतंत्र शासकीय विभाग, संस्था, महामंडळामार्फत समकक्ष योजनांचा लाभ मिळत नाही, अशा खुल्या प्रवर्गातील अमृतच्या लक्षित गटातील जातींचा, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थी, युवक, युवती जे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा GCC TBC उत्तीर्ण झालेले आहेत, अशा उमेदवारांना या अमृत योजनेचा लाभ मिळणार आहे। म्हणजेच थोडक्यात सांगायचे तर जे विद्यार्थी हे खुला म्हणजेच ओपन कॅटेगरीचे आहेत आणि ज्यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स परीक्षा GCC TBC उत्तीर्ण झालेले आहेत, अशा उमेदवारांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। म्हणजेच यावरून एक स्पष्ट होते की जे उमेदवार फक्त खुला प्रवर्गाचे आहेत त्यांनाच फक्त या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि बाकीच्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। तसेच या योजनेचा लाभ घेण्यापूर्वी अर्जदाराने अर्जासोबत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची संबंधित परीक्षा देणार असल्याचे स्वयं घोषणापत्र देणे आवश्यक आहे। तसेच उमेदवार हे किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। त्यानंतर उमेदवारांची वयोमर्यादा ही 18 ते 45 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे। तसेच ज्या उमेदवारांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न हे 8 लाखांपेक्षा कमी असणार आहे, अशाच खुला गटातील उमेदवारांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। याबाबतचे सक्षम प्राधिकारी यांचे उत्पन्नाचे अद्ययावत वैध प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे। तसेच उमेदवारांनी यापूर्वी व अर्ज करताना कधीही टंकलेखन परीक्षेसाठी कोणत्याही संस्थेकडून प्रोत्साहनपर अर्थसहाय्य घेतले नसल्याचे स्वयं घोषणापत्र व संस्था चालकांचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे। आता पुढचा महत्वाचा प्रश्न म्हणजे टायपिंगचा कोर्स म्हणजे नक्की कोणता कोर्स? तर जे उमेदवार हे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा GCC TBC म्हणजेच कम्प्युटर टायपिंग मराठी, हिंदी, इंग्रजी 30, 40, 50 व 60 शब्द प्रति मिनिट उत्तीर्ण होतील त्यांना एक रकमी रक्कम 6,500 रुपये मिळणार आहेत आणि ही सर्व रक्कम ज्या बँकेत तुमचे आधार कार्ड लिंक असेल त्या खात्यात थेट जमा केले जाणार आहे। आता नक्की कोणते डॉक्युमेंट्स तुमच्या जवळ असणे आवश्यक आहेत ते आपण बघू। तर सुरुवातीला तुमच्या जवळ तुमचे आधार कार्ड असायला हवे, त्यानंतर तुमच्या जातीचा दाखला किंवा प्रमाणपत्र म्हणजेच EWS प्रमाणपत्र लागणार आहे, त्यानंतर 10वीची मार्कशीट, त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे लिव्हिंग सर्टिफिकेट, त्यानंतर बँकेचे पासबुक, पासपोर्ट साईज फोटो, त्यानंतर डोमेसाइल सर्टिफिकेट, त्यानंतर तुम्ही जो कोर्स पूर्ण केला आहे तो कोर्स पास असल्याचा रिझल्ट तुमच्याकडे असणे आवश्यक आहे आणि शेवटी तुमच्या जवळ सद्यस्थितीत चालू असलेला मोबाईल क्रमांक, वैध असलेला मेल ID असणे आवश्यक आहे। एक गोष्ट लक्षात ठेवा की या योजनेचा लाभ हा फक्त जे उमेदवार हे जानेवारी 2026 मध्ये पास झालेले आहेत त्यांनाच मिळणार आहे। तसेच उमेदवारांना या योजनेबाबत काही प्रश्न असतील तर तुम्ही या स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर फोन करून त्याबाबत चौकशी करू शकता। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ आपल्या मित्र परिवारामध्ये नक्की शेअर करा
जेणेकरून सर्वांना या महत्वपूर्ण व्हिडिओची माहिती मिळेल आणि कोणी नवीन प्रथमच आपल्या BMC गाईड या युट्यूब चॅनलवर आले असतील तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या BMC गाईड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.